ए सी हॉलमध्ये असल्यामुळे दुपारची वगैरे ए सी लावायचं तर हिटिंगने झाडं हे होणार म्हणून आम्ही छोट्या गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे. आता पाऊस येतो आहे म्हणून इकडे परत हॉलच्या गॅलरीमध्ये ठेवले होते. ते एवढे सुंदर वाटत होते ना. आणि नंतर मूवी बघा गेलेलो, इडली सांबार वगैरे मस्त मस्त. चला हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. पिक्चर बघायला गेलेलो आम्ही, मूवी बघायला धमाल 4. कॉमेडी मूवी होती पण खूपच त्याच्यामध्ये जरा ओव्हर केल्यागत वाटत होतं. म्हणजे असं थोडंसं हे घेतलं असतं ना स्मूथली तर छान वाटलं असतं. हे खूपच असं ओव्हर वाटत होतं, पण छान होती मूवी. आणि त्याच्यामध्ये हे मराठी सॉन्ग घेतलं होतं ना, गुलाबी साडी. बघा हे सॉन्ग बघा, मस्त वाटलं होतं हे सॉन्ग, खूप छान वाटलं होतं. हिंदीमध्ये त्यांनी हे केलं होतं. नंतर आम्ही दाबेली वडापाव वगैरे खाल्लेलं आहे सगळ्या फ्रेंड्सनी बघा. आणि परत संध्याकाळी मी आणि माझे मिस्टर बाहेर गेलेलो तर इथे ना सिंगतेलमध्ये कचोरी भेटते. खूप जुनी शॉप आहे, छोटी शॉप आहे पण खूप मस्त आहे. तर हे बघा हे केलं होतं. आणि नंतर इथे थोडं सामान वगैरे घ्यायचं होतं घरचं, ते घेतलं होतं. खूप जुनी वस्तू घेतली आहे मी, म्हणजे म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड, असं झालं आहे आता ते. म्हणून इथं परत घ्यायला आलेलो. इथे मॉप घेतलं होतं मी. आणि नंतर थोडं सिरम आणि नेल पॉलिश वगैरे पण असं घेतलं होतं. ते अहमदाबादचं 3 दरवाजे बोलतात ना, तिथे आलो होतो आम्ही इथे. हे बघा हे शॉप वगैरे तिथेच आहेत. हे टम्बलर वगैरे बघा, आपल्या इकडे टम्बलर कशाला बोलतात माहिती आहे ना. तर इथे आम्ही मॉप घेतलं होतं लादी पुसायचं. ते का तर माझे एक खराब झालं होतं म्हणून म्हटलं चला घेऊन येऊया. आता खूप स्वस्त भेटायला लागल्यात, पहिल्यासारखे महाग नाही. आणि हे बघा खूप म्हणजे मस्त ओल्ड इज गोल्ड. मोठा असा मांडग्याला लावलेला झाडू जाळ्या पाडायला आणलेला मी. आणि हे थोडंसं रबर चाप वगैरे हे घेतलं होतं. हे बघा. आणि हे जाळी पाडायचं मी मांडग्याचा झाडू का घेतला, का तर खूप सारे झाडू ना एवढे नाजूक आहेत त्या जाळ्या पाडायच्या, खराबच होऊन जातात. मग म्हटलं डोक्यात एकदा आलं जाताना, तिथे एकदा मला दिसलं होतं हा झाडू मोठा, म्हणून मी हा घेतला. म्हटलं मस्तच आहे. आणि म्हणतात ना जुनं ते जुनंच असतं, खरंच जुनं ते सोनं म्हणतात ना, खरं आहे. म्हणून मी ते झाडू लांबडा घेऊन आले. आणि हे मॉप होतं, हे बघा, हे तर सर्वांनाच माहीत आहे. हे घेतलं होतं. नंतर गॅलरी माझी बघा किती सुंदर वाटते, मस्त वाटते. एक तरी झाड असं छान असं उगवून आलं की किती सुंदर वाटतं ना मनाला. आणि आमच्या इथला व्ह्यू बघा. अहमदाबादमध्ये पाऊस आहे, म्हणजे म्हणतात ना अहमदाबादमध्ये पाऊस पडत नाही, पण थोडा थोडा पडतो आहे. सुरतमध्ये तर भरपूर पाऊस झाला आहे. आणि खूप छान वाटतं हे झाडं वगैरे माझ्या अशी ठेवून. ते छोट्या गॅलरीमध्ये होती ना तर खूप हे झालं होतं. पुन्हा कढीपत्त्याचं मी कटिंग केलं होतं, तर त्याची पानं बघा किती सुंदर आहेत, मोठी मोठी. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. बाहेर गेलो होतो आम्ही इडली सांबार खायला. इथे ना साऊथची वाली सेम तशी इडली भेटते. एकदम चटणी मस्त, एकदम तिखट असं सुंदर भेटतं इथं. काय प्रमोशन वगैरे नाही आहे. मणीनगर साईडला होतं ते. इथे लो गार्डनला थोडं मिस्टरांचं काम होतं, नंतर तिकडे गेलो होतो. तर खूप छान होते इडली तिथे, मला खूप आवडते. नंतर तिथे जाताना हे सगळं जिमचं बॉडीचं वगैरे बनवायची सगळं इथं शॉप होतं, मी पहिल्यांदाच पाहिलं ते. त्या साईडला जाताना इथे इडली सांबार खायला. हे बघा हे अम्माची इडली मणीनगर साईडला आहे. खूप छान होती इडली इथली. आणि वेटिंग असतं, ते टोकन देतात आणि नंतर हे करतात. तुम्ही बाहेर उभे राहा का आतमध्ये बसा, त्यांचं वेटिंग खूप असतं. का तर त्यांची टेस्ट खूप छान आहे इडलीची. परत सांगते, प्रमोशन वगैरे नाही आहे. जे मणीनगरला राहत असतील ना, आपले मराठी खूप आहेत मणीनगरला, त्यांना माहिती असेल इडली खूप छान भेटते म्हणून. गर्दी पण किती होती, वेटिंग खूप असतं इथे. संडेला तर काय बोलायचं नको, असं वेटिंग असतं. अम्माची इडली, ट्रेडिशनल टेस्ट ऑफ तामिळनाडू. नंतर आमचा नंबर आला होता, तर आम्ही मसाला डोसा, मिनी इडली छोटी छोटी असते की नाही ती, आणि रसम राईस घेतला होता. हे बघा.
नंतर तिथून जाताना म्हटलं चला तरी जाऊया, आपण बघूया तरी या शॉपमधलं तरी काय आपल्याला तांदळा एवढं पण खरं म्हणजे मला ते काय म्हणतात खरं नाही, काहीच माहिती नाही पडत ह्यातलं काय असतं काय नाही. माझ्या मुलाला खूप माहिती आहे की एक मम्मी पावडर घ्यायची, ती घ्यायची. त्याला जर माहिती पडलं इथं शॉप झालं आहे तर बघा तो येईल की नाही. तुम्ही त्यांना काय काय विचारत होती. लेडीज लोकांचं काय असतं फेशियलचं स्किनने चांगली होण्यासाठी ते सगळं विचारत होती. तर मी हे घेतलं होतं, हे बघा फिश ऑइलचं घेतलेलं होतं. बस एवढंच घेऊन आली होती मी. म्हणतात ना जिथे घुसतात तिथं काही ना काही लेडीज घेऊन येतात, ते खरं आहे. तर मी हे फिश ऑइलचं हे घेतलेली गोळी घेतलेल्या, एकदम मस्त होते, असे गोल्डन गोल्डन ट्रान्सफरमध्ये मस्त होती ही. बघा माझे मिस्टर हे करतात, खोलतात. आणि असं वाटत होतं सोन्याच्याच गोळ्या आहेत असं वाटत होतं. एकदम ट्रान्सफरमध्ये छान होतं हे बघा. आहे ना मस्त. कसलं क्यूट आहे. पण खूप एमजीची आहे बाबा ही गोळी. चक्कर वगैरे यायची भीती वाटते मला. नंतर हे पार्सल आलं होतं माझं साडीचं. सिल्वर ज्वेलरीवरती ते साडी हे करतात ना, तेच मला पाहिजे होती, पण ही वेगळीच आली जरा, म्हणून हिला परत मी रिटर्न करणार आहे. काहीतरी 250-300 प्राईज आहे याची. हे बघा सुंदर होती, पण अशी घरात वगैरे तुम्ही घालायला डेली वेअरसाठी खूप छान होते. आणि नंतर माझ्या मुलाला ना हे छोटी पिल्लं भेटली होती, त्यांची मम्मी वारली होती. जन्म झाला आणि त्यांची मम्मी वारली. तर माझा मुलगा घरी घेऊन आला होता, तर त्यांना इंजेक्शन आणि दूध पाजत होता. बिचाऱ्यांचे डोळे पण नव्हते उघडले. कसं ना, तर काय माहीत जगतात का काय होतात. हे बघा इंजेक्शन. बाय.